त्रैलोक्याच्या ऐश्वर्याच्या त्रैलोक्याचं ऐश्वर्य भगवत कथेच्या आणि भगवत स्मरणाच्या पुढे फिकं आहे हे ज्यांना जाणवतं ना त्यांना खरा कथेचा आस्वाद मिळतो. म्हणून या शौनकांचं महत्व हे आहे. एकीकडे सर्वोत्कृष्ट वैदिक ऋषी म्हणून ज्यांची मान्यता त्रिभुवनात आहे. आजही वैदिक क्षेत्रामध्ये वेदामध्ये ज्यावेळी शौनकांचं नाव येतं त्यावेळी शौनकांचं नाव घेण्याची पद्धत नाही, मनातल्या मनात घ्यायचं आणि नमस्कार करायचा आणि पुढच्या रुचेला सुरुवात करायची. इतकी योग्यता शौनकांची आहे. पण ज्यावेळी ते कथेच्या या प्रांगणात येतात त्यावेळी मात्र अत्यंत विनम्र होऊन महात्मा सुतांच्या समोर आपल्या अंतःकरणातली भावना, अंतःकरणातली श्रवणासक्ती प्रगट करतात. कथामृत रसास्वाद कुशलः शौनको ब्रवीत. अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारम मम कर्ण रसायनम. इह घोरे कलौ प्रायः जीवश्चासुरतांगतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. चिंतामणिर्लोकसुखं सुरद्रुः स्वर्गसम्पदं प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. हे महात्मा सुता, आमचा अज्ञानाचा अंधार जो आहे तो दूर करण्याकरता तुमची वाणी कोट्यवधी सूर्यांच्या समान प्रभेची आहे. कोट्यवधी सूर्यांचा प्रकाश एक रूपानं यावा त्यावेळी आमच्या अज्ञानाच्या अंधकाराचा नाश होणार आहे आणि ती तुमची वाणी करते. बाहेरच्या कोट्यवधी सूर्याचा प्रकाश सुद्धा या अज्ञानाचा नाश नाही करू शकत. बरं, सहज जाता जाता विचारतो, सकाळी जो सूर्य उगवतो तो जगाला दाखवतो का देवाला दाखवतो? जग दाखवतो का देव दाखवतो? बोला ना. देव दाखवतो. सकाळी उगवलेला सूर्य पाहिला का तुम्ही? सूर्याच्या अगोदर जे उठतात त्यांनाच उगवणारा सूर्य दिसेल ना. उगवलेला जर सूर्य पाहिला तर त्याचं जग दिसतं का देव दिसतो? जग दिसतं. अज्ञानाचं कार्य असलेलं जग दाखविण्याचं काम प्राकृतिक सूर्य करतो. तयाचित सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती. जे बाधका येई जतसे स्तुती बोलावया. ज्ञानेश्वर माऊलींनी विस्तार नाही करणार मी, भागवताच्या महात्म्यापर्यंत तरी पोहोचलं पाहिजे म्हणून. पण निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज चित्सूर्य म्हणतात. याचं एकमेव कारण आहे की जगाला झाकून परमात्म्याला प्रकाशित करण्याचं काम ते करतात. जगाला अंधकारात पूर्ण झाकून टाकायचं आणि परमात्मा उगवले बिंब अशा प्रकारचं ते चित्सूर्य बिंब, श्री विठ्ठल नावाचं बिंब, नाम हे स्वयंभ केशिराज असं ज्याला म्हटलं, अशा त्या परमात्म्याला उदित करून द्यायचं. साधूंची वाणी आणि भगवंताची कथा हे करते. म्हणून कोटी सूर्य समप्रभ. हे सुता, आम्हाला या कथेचं सार सांगा. या कलियुगामध्ये प्रत्येक जीव प्रायः असुरतेला प्राप्त झालेला आहे. थोडा काही प्रसंग झाला, माणसाच्या अंगात रग असते, मनगटात ताकद असते आणि डोकं गरम असतं. परिणाम काय होतो?
एखाद्या प्रसंगात आपल्या मनाविरुद्ध थोडं झालं, कोणी काही बोललं असलं तर तो चांगला प्रसंग आहे का, तो उत्सवाचा प्रसंग आहे का, तो मिरवणुकीचा प्रसंग आहे का, तो कथेचा प्रसंग आहे, काहीच पाहत नाही ना महाराज मनुष्य. का होतं हे? अरे असुरतेला प्राप्त होण्याचं हे लक्षण आहे. असुरतांगतः असा. बर त्याला त्यात सुख असतं का? नाही, क्लेशाक्रांत असतो तो. क्रोध कधी शांती देत नाही, लक्षात ठेवा. क्रोध आतून जाळून 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 टाकतो. म्हणून आपल्या क्रोधानं दुसरे अशांत होतात म्हणून आपण क्रोध करायचा, याचा अर्थ दुसऱ्याला अपशकुन करण्याकरता आपण आपलं नाक कापून घेणं आहे. पक्की बात. पहिल्यांदा आपण शांत असलं पाहिजे. अरे आपल्या शांतीनं जगाला शांत करण्याचा प्रयत्न हा क्रोधानं जाळण्यापेक्षा अनंत पटीनं महत्वाचा आहे. हे करता यावं. मनुष्य क्लेशाक्रांत होतो. असुरतेला प्राप्त झाला म्हणजे शोधने किं परायणम. याला शुद्ध, याला शांत, याला शीतल कोण करू शकेल? हे कृपा करून आम्हाला सांगा. वैष्णव जे असतात, वैष्णवांकडून माया आणि मोह यांचा निराश कसा केला जातो हे कृपा करून सांगा. महात्मा सुता काय सांगावं तुमचं महत्व. हातात चिंतामणी मिळाला का, चिंतामणी जालिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. पहिल्या अध्यायात श्री गुरूंचं स्तवन करताना माऊलींनी याच चिंतामणीचा दृष्टांत दिला आणि भागवताच्या महात्म्यात शौनकादिकांनी हाच दृष्टांत दिला. चिंतामणी लोकसुखम. या जगातलं सगळं सुख चिंतामणी देईल. कल्पतरू जो आहे स्वर्गातली संपत्ती देईल. पण प्रीतः गुरुः सुरदुर्लभम योगी दुर्लभम वैकुंठम अपि प्रयच्छति. आपल्यावर प्रसन्न झालेले श्री गुरु मात्र योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा आपल्या हातात देतात. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनान पुरे धनी. पाहता पाहता मनान पुरे धणी, पाहता पाहता मनन पुरे धनी. देखिला देखिला माय देवाचा देव, माय देवाचा देव. 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 संतांनी केलेलं वर्णन आणि भागवतातलं वर्णन. प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. श्री गुरु प्रसन्न झाले म्हणजे योग्यांना दुर्लभ असलेलं वैकुंठ तत्व म्हणजे परमात्मा तत्व देतात. वैकुंठ विगता कुंठात कुंठा यस्मात सहा वैकुंठा. ज्यातून उत्कंठा निघून गेलेली असते.
व्यावहारिक सुखात उत्कंठा आहे. याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, ही उत्कंठा आहे. पण जे सुख मिळाल्यानंतर उत्कंठा राहत नाही, ते अपार सुख निरंतर काळा करता, कायम करता प्राप्त होतं. असं ते सुख योग्यांना दुर्लभ असलेलं. अरे ज्याला मिळाले तोच देऊ शकतो ना. म्हणून कृपा करा, आम्हाला द्या. महात्मा सुतांनी शौनकांच्या अंतःकरणातली आकांक्षा जाणली आणि त्यानंतर शौनकांना म्हटलं, प्रीती शौनक चित्ते ते ह्यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम भक्त्योगवर्धनं यच्च कृष्ण संतोष हेतुकं तदहं तेऽभिधास्यामि. सावधानतया शृणु. शौनका, तुमच्या अंतःकरणात कथेची आवड आहे. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे भूक लागल्याशिवाय अन्नाची गोडी नसते, पुरणाची पोळी आहे, जिलेबी आहे, गुलाबजामुन आहेत, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, आता काही मिळणार नाही, फक्त सांगतोय. खट्ट मिठ काही आहे, नमकीन काही आहे, सगळ्या गोष्टींनी ताट भरलंय, पण आत पोट भरलंय. पोट भरलेलं असताना समोर भरलेलं ताट उपयोगाचं आहे का सांगा? नाही. त्या किती चांगल्या वस्तू असतील, पण ज्यावेळी पोट रिकाम आहे त्यावेळी त्या वस्तूंचं महत्व ज्याप्रमाणे असावं त्याप्रमाणे अंतरंगामध्ये कथेची आवड निर्माण झाल्याशिवाय कथेचं महत्व नाही, कथेचं प्रेम येत नाही. लक्षात ठेवा, हे कथेचं प्रेम याकरता भूक लागावी लागते आणि याकरता जी दुसरी भूक आहे ती संपावी लागते. संसाराची भूक, जन्मोजन्मी तीच भूक, तीच भूक, तीच भूक, किती जन्म सांगा ना, कुठेतरी संपली पाहिजे, कुठेतरी याचा नाश झाला पाहिजे. त्यावेळी ही भूक लागते. प्रीती शौनक चित्ते ते. ज्यावेळी ती भूक लागते ना, त्यावेळी साधू आपोआप आपल्या दारात येतात आपल्याला सांगायला, त्याशिवाय मिळत नाही. ह्यतो वच्मि विचार्य च. म्हणून आता मी सगळा विचार करून तुम्हाला सांगतो. सर्व सिद्धांत निष्पन्न. प्रामुख्यानं वेदांतात ज्या सिद्धांतांचं वर्णन आहे, ब्रह्म सत्यम, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः, परमात्मा एकमेव सत्य आहे. तुका म्हणे तूच खरा, येर वावुगा पसारा, बाकीचं असत्य आहे आणि जीव परब्रह्म आहे. या तीन सिद्धांतांची निष्पत्ती ज्याच्यातून होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. संसाराची भीती ज्याच्यातून मुळातून नष्ट होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. अंतःकरणात भक्तीचा प्रवाह धो 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 वाहील, अशा प्रकारची कथा भक्तियोग वर्धनम यच्च. आणि हो हो, ज्या कृष्णाच्या आनंदा करता हे करायचंय तो श्री कृष्ण नृत्य करीत करीत त्या कथेत येईल, संतुष्ट होईल आणि तुम्ही म्हणाल ते देण्याकरता सिद्ध होईल. कृष्ण संतोष हेतुकम तदहंते अभिदास्य. ते मी सांगणार आहे, पण तुमचं काम काय? सावधानतया शृणु. तुम्ही मात्र तुमचं लक्ष
मध्येच इकडं गेलं, मध्येच घड्याळाकडे गेलं, नाही. एक लक्ष द्यायचं, ते फक्त फक्त आणि फक्त कथेकडे द्यायचं. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी सुद्धा हीच प्रतिज्ञा केली. बरं, फक्त एक लक्ष तुम्ही द्या. एक लक्ष म्हटलं की तुमच्या मनात वेगळीच शंकेची पाल चुकेल, म्हणून एक अवधान द्या असं म्हणतो. एक अवधान द्या. सगळी सुख अगदी ताट वाढून तुमच्या समोर येतील. हो, फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे. श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं. काळरूपी सर्पानं जे आपल्याला ग्रासलेलं आहे, त्यामुळे जे दुःख होतं त्याचा मुळातून नाश होण्याच्या दृष्टीनं कलियुगामध्ये कीर नाम शुकदेवांनी हे श्रीमद भागवत शास्त्र सांगितलंय. श्रीमद भागवत मोठं आहे, 18,000 श्लोकांचं आहे. पण या 18,000 श्लोकांमध्ये याचं सार म्हणून विशिष्ट काळात अनुष्ठान पद्धतीनं नियम पालन करीत करीत जर हे भागवत ऐकलं तर ते अधिक फलदायक आहे. आणि याचा काळ निर्धारित केला 7 दिवसांचा. 7 दिवसांमध्ये हे ऐकावं. 6व्या अध्यायात महात्म्याच्या हे सगळे नियम सांगितले. 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावं. जमेल तर 7 दिवस घोंगडीवर झोपावं. जमेल तर कांदा लसूण पूर्ण वर्ज्य करावा. जमेल तर नाही लिहिलं बरं तिथे, खरंच वर्ज्य करावा. ज्याला खरंच भागवताच्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे ना, करून बघा. जीवनभर कांदा लसणाला स्पर्श सुद्धा करू नका. आपल्याकडे संतांची मान्यता आहे, आपण अंड्याला जितकं अपवित्र समजतो तितकं कांदा लसणाला अपवित्र समजावं, तितकं अपवित्र समजावं. कांदा अंतःकरणात वासनेला वाढविणारा आहे. वासना प्रपंचात ठीक आहे, पण परमार्थाला खूप मोठा स्पीड ब्रेकर वासना आहे. आपल्या गतीला पूर्ण रुद्ध करून ठेवणारी वासना आहे. म्हणून ज्याला खरं परमार्थाचं पथिक बनायचंय, ज्याला खरं परमार्थाचं साधक बनायचंय, त्यानं पहिल्यांदा आपल्या आहारावर नियंत्रण केलं पाहिजे. हॉटेलमध्ये नाही खाल्लं पाहिजे. बरं, नाही खाल्लं पाहिजे. अन्न कोण निर्माण करतं, अन्न कशा पद्धतीनं निर्माण होतं, अन्नात कोणते पदार्थ आहेत आणि अन्न कोणत्या भावनेनं खाल्लेलं आहे, या 4 प्रकारांनी ते अन्न आपल्या अंतःकरणावर परिणाम करतं. शुद्ध अवस्थेत भगवंताचं नामस्मरण करीत करीत भगवंताला नैवेद्य करायचा या भूमिकेतून अन्न निर्माण व्हावं आणि भगवंताचा प्रसाद म्हणून मी खातोय या भूमिकेतून अन्न खाल्लं जावं. लक्षात ठेवा, भक्तीचा ओघ निर्माण होण्याकरता हे कारण खूप सबळ असलेलं कारण आहे. आपल्या शरीरात लवकरात लवकर फरक पडतो आणि जीवनभर हे करण्यात करता म्हणून पहिल्यांदा 7 दिवस हे नियम पाळावेत. आपण बोलताना तोलून मापून बोलावं. जे निंदा करणारे असतील त्यांच्या जवळही जाऊ नये. जे क्रोधी असतील त्यांच्याशी हे 7 दिवस बोलणं वर्ज्य करावं. मन शांत ठेवावं. काम क्रोध इत्यादी विकारांना अंतःकरणात थारा देऊ नये.
जे सात्विक भोजन आहे ते करावं, शक्यतो पत्रावळीवर भोजन करावं. हे सगळे नियम सांगितले. अनेक नियम आहेत. श्रोत्याला नियम आहेत, वक्त्यालाही नियम आहेत. वक्त्यानं सुद्धा वाणीवर नियंत्रण ठेवावं. वक्ता कसा असावा याबद्दलचं वर्णन सुद्धा महात्म्यकारांनी करून ठेवलं बरं, की तो दृष्टांत कुशलः धीरः वक्ता कार्यः अतिनिस्पृहः. जो वेदात पारंगत असावा, सिद्धांत त्याचे करतला मलकवत असावेत, विप्र असावा, त्यानंतर वेदशास्त्र विशुद्धीकृत, वेदांच्या आणि शास्त्रांच्या सिद्धांतांनी ज्याची बुद्धी शुद्ध झालेली असावी आणि समाजाला त्यांच्या भाषेत दृष्टांत देत देत कौशल्यानं त्या कथेमध्ये स्थिर करण्याचं सामर्थ्य त्याचं असावं. धीर म्हणजे धैर्यवान असावा आणि कथेतून त्याला कशाचीच अपेक्षा नसावी. फक्त श्रोत्यांच्या अंतःकरणात भगवंताचं प्रेम निर्माण झालं पाहिजे, ही भगवंताकडून अपेक्षा असणारा वक्ता असला पाहिजे. वक्ता कार्य अतिनिस्पृह. त्याच्या मनातून कुणी मला सन्मान देईल का, कुणी मला धन देईल का, कुणी माझी व्यवस्था चांगली, हे भागवताच्या बाबतीतलं नाही बरं. वक्त्याकरताही अमर्यादा आहे, श्रोत्याकरताही मर्यादा आहे. म्हणून अशा प्रकारानं 7 दिवस ऐकलेली कथा जीवनात प्रचंड बदलाव आणते. जीवन सोन्यासारखं मौल्यवान बनवते, गंगेसारखं निर्मळ बनवते, परोपकारी बनवते. आणि खरं सांगू, जीवनात शेवटी आपल्या बायकोला बोलवलं, अगं मी हे सगळं कमवलं पण मला याचं सुख नाही भोगता आलं. मी कमवण्यातच माझं जीवन घातलं, पण मला आता याचं सुख भोगायचंय. या प्रत्येक पैचा उपयोग मला करायचा आहे. मला तू सहाय्य करशील का? तिनं म्हटलं, हो नक्की करीन. तुमची अर्धांगिनी आहे, तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. एक करायचं मग, ज्यावेळी मी मरेन, आता माझं आयुष्य संपलंय, मला कळत आहे मी मरणार आहे. मी मेल्यानंतर जेव्हा माझं सरण रचलं जाईल ना, तेव्हा हे सगळे पैसे, हे सगळे रुपये माझ्या बरोबर ठेवून द्यायचे. माझ्या बरोबर ते जळले पाहिजेत, म्हणजे मी जिथे जाईल तिथे मला उपयोगाला येतील. तिनं म्हटलं 100%, काहीच काळजी करू नका. तिचा भाऊ तिच्या बरोबर होता. तिने म्हटलं, ताई हे काय करती तू? हे जाणारच आहेत, पण पैसे पण हो द्यायचे, तू पण काळजी करू नको, मी नक्की देते. तो गेला, त्याला सरणावर ठेवलं. हिनं काय केलं, एक लिफाफा, एक पाकिट त्याच्या जवळ ठेवून दिलं. जाळ लागला, त्याच्याबरोबर ते पाकिटही जळलं. त्या भावानं विचारलं, ताई सगळी संपत्ती दिली तू? हो सगळी दिली. कशी दिली? चेक लिहून दिली. त्यांच्या बँकेत जेवढा पैसा होता तेवढ्याचा चेक सगळा लिहिला आणि त्यांच्या बरोबर देऊन टाकला. म्हणजे ते जिथं जातील तिथं चेकचा उपयोग होईल. बरोबर आहे ना? होतो का उपयोग? हो. अहो चेकचा नाही, पैशाचा नाही, सोन्याचा नाही. तुम्ही जेवढं कमवाल तेवढं तुम्हाला इथं ठेवून जायचंय आणि तुमची इच्छा नसली तरी बाकीचे सगळे व्यवस्था लावायला तयार असतात. अशी स्थिती आहे. म्हणून हे कमवायचं ठीक आहे, पण आपल्याला आपला चांगला स्वभाव मात्र आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत उपयोगाला येणारा नाही, तो स्वभाव आपल्याला आपल्या बरोबर नेता येतो. बरं नेता येतो, आपलं मन आपल्या बरोबर असतं. म्हणून कमवायचंय हे.
जे टिकणार आहे ते कमावणारा शहाणा असतो. आणि भागवत हे कमावून देत. भागवत बाकी काय देईल माहित नाही, पण आपल्या स्वभावात सौम्यता शांतता आणून देण्याचं काम भागवत केल्याशिवाय राहत नाही महाराज. भागवत हे करून देत. 7 दिवस नियमपूर्वक ही कथा ऐकावी. शौनक मुनींनी विचारलं, सूत महात्मन, पहिल्यांदा आम्ही ऐकलंय की कथा सतत ऐकावी, पण ही 7 दिवसाची परंपरा कोणी दिली हे कृपा करून आम्हाला सांगा. त्यावेळी देवर्षी नारद आणि सनकादिक यांच्या संवादाची बद्रिकाश्रमात घडलेली कथा महात्मा सूतांनी शौनकादिकांना सांगितली. देवर्षी नारद आणि सनकादिक यांची भेट झाली. आज देवर्षी नारद भगवंताचं नाम तितकं गात नाही आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. सनकादिकांनी विचारलं, नारदा कोणता त्रास आहे, का दुःखी आहात? नारदांनी म्हटलं, माझ्या दुःखानं मी दुःखी नाही, हे जग अत्यंत दुःखी आहे. या जगाला आपल्या सुखाचं साधन कळत नाही. आई वडिलांची सेवा कशी करावी हे जग आज विसरून गेलंय. पत्नीला सर्वोपरी मानणं हे जगानं धरलंय. तरुणी प्रभुता गे श्यालको बुद्धिदायकः कन्या विक्रयिणो लोभात दंपतीनां च कल्कनम् अट्टशूला जनपदाः शिवशूला द्विजातयः कामिन्यः केशशूलिन्यः संभवन्ति कलाविह. सनकादिक हो, आजच्या या कलिकराल कालामध्ये घरात पत्नी जे म्हणेल तीच पूर्व दिशा ठरते. त्यातून आई वडिलांचा अपमान केला जातो, आई वडिलांना वृद्धाश्रमात घालवून दिलं जातं आणि त्याद्वारे अनेक लोक आपल्या अनंत काळाच्या नरकाची योजना करून ठेवतात. शालको बुद्धिदायकः, शेजारी भाऊ राहत असतो, पण एखादी अडचण आली तर शेजारच्या भावाला विचारण्यापेक्षा बायकोच्या भावाला विचारणं जास्त श्रेयस्कर वाटण्याची मनस्थिती आज निर्माण झाली. शालकः बुद्धिदायकः. मनात लोभ निर्माण झाला. आपल्या पोटची पोरगी विकायलाही मनुष्य मागे पुढे पाहत नाही महाराज. दाम्पत्य सौख्य राहिलं नाही. लोक अन्न विकायला लागले. अट्टशूला, अट्ट म्हणजे अन्न, अट्टम अन्नम अशी व्याख्या केली आहे. अट्टशूला जनपदा. ब्राह्मण वेद विकू लागले. शिवशूला द्विजातयः. आणि स्त्रिया केशशूलिनी झाल्या. केशशूलिनी म्हणजे केश विक्रय, याचाच अर्थ सौंदर्य विक्रय, याचाच अर्थ वेश्यापण. हे सगळं कुणी 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 करू लागलं. म्हणजे भयानक असलेलं पाप आता पाप वाटत नाही, अशी या कलीची अवस्था झाली. त्यामुळे लोक दिग्भ्रांत झाले. काय करावं कळत नाही. यांना पुन्हा मार्गावर आणण्याकरता कोणता उपाय करावा हा विचार मी करीत होतो. अंतरंगामध्ये भक्तीचा विचार करीत होतो. आणि चालता 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 मला एके ठिकाणी एका स्त्रीचं दर्शन झालं. बसली होती यमुनेच्या तीरावर. 2 कोणी पुरुष क्षीण होऊन तिच्या पुढे पडलेले होते. अनेक स्त्रिया तिची सेवा करीत होत्या. मी तिथे गेल्यानंतर त्या स्त्रीनं मला बोलावलं. भो भो साधो क्षणम तिष्ठ
मच्चिन्तामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथाघहरं परम. हे साधू महाराजा, कृपा करा, क्षणभर थांबा, माझ्या चिंतेचा नाश करा. जगाच्या पापाचा नाश करण्याची क्षमता केवळ तुमच्या दर्शनात आहे. आपण कोण आहात? नारद म्हणतात, सनकादिक हो, मी त्या स्त्रीला विचारलं, आपण कोण आहात? तिनं म्हटलं, मी भक्ती आहे, ही माझी 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य यांची नावं आहेत, काल योगानं जर्जर झालेली आहेत, यांना नीट करावं. मी पण अशीच झाली होते. द्रविड देशात जन्माला आले, कर्नाटकात मी थोडी वाढले, कुठे कुठे महाराष्ट्रात माझा सन्मान झाला, गुजरातीत गेल्यानंतर पुन्हा क्षीण झाले. माझी ती क्षीणता जावी याकरता मी वृंदावनम पुनः प्राप्य वृंदावनात आले, पुन्हा तरुणी बनले. पण माझ्या या मुलांना तरुण बनवून द्या. नारदांनी म्हटलं, सनकादिक हो, मी तिला वचन दिलं, चिंता करू नको, तुझी योग्यता मोठी आहे. भगवंतानं वैकुंठातून तुला पाठवित असताना मुक्ती आणि भुक्ती या 2 दासी तुझ्या बरोबर दिल्यात, ही तुझी योग्यता, म्हणून चिंता करू नको. हे सांगितल्यानंतर मी अनेक प्रयत्न केले आणि या प्रयत्नाच्या शेवटी एक गोष्ट झाली. मला आकाशवाणीनं सांगितलं, संत तुम्हाला याचा मार्ग दाखवतील आणि आपण मला भेटलात. हरिशरणमेवं हि नित्यं येषां मुखे वचः अतः काल समादिष्टा जरायुष्मान बाधते. सनकादिक हो, आपण सतत बालक राहता, आपणाला म्हातारपण स्पर्श करीत नाही, याचं एकमेव कारण आहे आपल्या मुखात हरिशरणं 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 हरिशरणं
शरणं शरणं हरि 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 कृष्ण भगवान की जय हरि हर केशव गोविंद भगवान की जय हरि हि नित्यं येषा मुखे वचः अतः काल समादिष्टा जरायुष्मान बाधते। हे सनकादिक मुनीश्वर हो, भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखावर सतत असतं म्हणून आपल्याला म्हातारपणाची बाधा होत नाही. विषयात रमलं की म्हातारपण येतं आणि नामस्मरणात रमलं की ते म्हातारपणच तारुण्यामध्ये परिवर्तित होतं. परिवर्तित होतं नाही कळलं तर मराठीत सांगतो कन्वर्ट होतं, बदलून येतं. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, आनंद तेथीचा मुकियासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळे असी डोळे पांगळे असी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. जगात कोट्यवधी रुपये खर्चून जी शरीराची आणि मनाची भूमिका तयार होत नसते उत्साहाची, ती या ठिकाणी बसल्या बसल्या टाळी वाजून प्रामाणिकपणे नामस्मरण केलं तर ती इथल्या इथे आपल्याला मिळते. महाराज, हे या कथेचं अलौकिकत्व आहे, हे या कथेचं मोठेपण आहे. म्हणून सनकादिक हो, कृपा करा या भक्तीला पुन्हा तिच्या पदावर प्रतिष्ठित करण्याकरता जो काही मार्ग असेल तो आपण मला सांगा. संत जिज्ञासेचे भुकेलेले असतात. साधकाची जिज्ञासा हे अन्नच संतांची तृप्ती करत. अहो नारद धन्योसी विरक्तानां शिरोमणी. नारदा, आपण धन्य आहात, विरक्त लोकांचे शिरोमणी आपण आहात.
चिंता करू नका. मा चिंता अंकुरु देवर्षे हर्षम चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्वमेवही. देवर्षी चिंता करू नका. पहिल्यांदा तुम्ही निश्चिंत व्हा, आनंदी व्हा, हसा बरं एकदा. देवर्षींना म्हणतात संत पहिल्यांदा जीवाची संसाराची चिंता नष्ट करतात, त्याला चिंतनात मग्न करतात. हर्षम चित्ते समाव. पहिल्यांदा सनकादिकांनी नारदांना हसायला लावलं. रडणं सोडून द्या. रडणं काही पारमार्थिकाचं काम आहे काय? ते संसारिक लोकांच्या हक्काचं आहे. ते पारमार्थिकांनी रडायचं ते फक्त कथेत रडायचं असतं, देवाच्या प्रेमाकरता रडायचं असतं, इवळत बसायचं नसतं. रडू नका. हर्षम चित्ते समाव. चिंता करू नका. पूर्वम एव सुखसाध्या उपाया अत्र वर्तते. पूर्वीपासूनच सहज साध्य होईल असा उपाय आहे. कोणता उपाय? सांगा आम्हाला, सांगा आम्हाला, सांगा आम्हाला. असं जेव्हा म्हटलं सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. श्रीमद्भागवत कथा आहे. सतत सेवन करावं अशी कथा आहे. याचं 7 दिवस पर्यंत अनुष्ठान व्हावं, श्रेष्ठ वक्त्याकडून व्हावं, सगळ्या प्रकारचे नियम पाळून व्हावं, खास स्थानावर व्हावं. कुठे करायचं मग? गंगाद्वार समीपे तु तटम आनंद नामकम. हरिद्वारच्या जवळ आनंद तट नावाचं जे स्थान आहे त्या ठिकाणी आपण ही कथा करूया. नारदांनी म्हटलं सनकादिक हो, वक्ते आपण व्हा. सनकादिकांनी ठरवलं. सनकादिक निघाले. सनकादिक हरिद्वारला निघाले हे कळल्या कळल्या त्रैलोक्यातून सगळे ऋषी मुनी धावत 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 या गंगा तटावर येऊ लागले. महर्षी भृगूंनी, भृगुर वसिष्ठश्च वनश्च भार्गवः विश्वामित्रः मेधातिथी पिप्पलाद इत्यादी इत्यादी अनेकानेक ऋषींची यादीच या महात्म्यात दिली. सगळे आले. भृगु ऋषींनी गुरुत्वात् तत्र नायातान भृगु संबोध्य चानयत. स्वतःच्या मोठेपणामुळे कथेकडे येणं ज्यांना थोडंसं कमीपणाचं वाटत होतं त्यांना भृगु ऋषींनी समजावलं की बाबांनो तसं नसतं. आपण कितीही मोठे झालो तरी कथेच्या बाबतीत आपण लहानच असतो, कारण कथेचा आनंद समुद्रासारखा आनंद आहे आणि तो घ्यायचा असेल तर तिथे विनम्र होऊन जावंच लागतं. भृगु संबोध्यच आनयत. भृगु ऋषींनी सगळ्यांना आणलं आणि आता या कथेकरता म्हणून सगळे पर्वत, सगळ्या नद्या, सगळे ऋषी, सगळे शास्त्र, सगळे तीर्थ, साहित्याचे सर्व प्रकार, हजारो स्त्रिया, हजारो पुरुष त्या ठिकाणी येऊन बसलेत. सगळ्यांना त्यांची त्यांची जागा निर्धारित करून दिली आहे. सनकादिकांना सुंदर आसन तयार केलं. सनकादिक महासनावर, उच्चासनावर बसून त्या दिव्य परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये आणून कथेला प्रारंभ करतात. कथा सांगत होते आणि कथा सुरू असतानाच एक दिव्य वातावरण तयार झालं, एक आनंदमय वातावरण तयार झालं आणि त्या ठिकाणी एक भजन ऐकू यायला लागलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. टाळीचा आवाज जसा पाहिजे तसा येत नाही बरं. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की भक्ति सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. छुम 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 ध्वनी येत होता कुठून तरी अत्यंत सुस्वर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे भजन ऐकू येत होतं. सगळेजण त्या ध्वनीकडे आकर्षिले गेले होते. सगळ्यांचं चित्त त्या ध्वनीत गुंतलं होतं. कारण तो ध्वनी सामान्य नव्हता. तो ध्वनी भक्तीच्या अंतःकरणातून प्रस्फुटित झालेला ध्वनी होता.
शिवाला कोण आकर्षित करत? परमात्म्याची भक्ती शिवाला आकर्षित करते. भक्तीनं आकर्षिलेला जीव देवाच्या आकर्षणाला योग्य ठरतो. ज्यानं भक्तीला आवरलं तो परमात्म्याचा होतो. भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा आपल्या 2 मुलांना घेऊन आली. अरे प्रेमाचं स्वरूप होती ती. सगळ्यांनी पाहिलं. ज्या ठिकाणी सनकादिक कथा करीत होते त्यांच्या मध्यभागी त्यांच्या समोर येऊन सगळ्या श्रोत्यांच्या समोर नृत्य करू लागली. हो, विहंगम दृश्य होत ते. सगळेजण आपल्या नेत्रामध्ये ते साठवित होते. प्रत्येक जणाला आशंका होती, ही कोण आहे, ही कोण आहे, ही कोण आहे. इतक्या निर्भीडपणे या वक्त्यांच्या समोर येऊन आनंदानं नृत्य करते आणि सगळेजण तिच्या आनंदात तल्लीन होतात. हे कसं होतं? त्यावेळी तिच्या आणि सनकादिकांच्या संवादावरून श्रोत्यांच्या लक्षात आलं. तिने म्हटलं, हे सनकादिक हो, कृपा करा, आता मी कुठे राहू हे सांगा. त्यावेळी सनकादिकांनी म्हटलं, भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैकधर्त्री भवरोगहन्त्री सात्वञ्च तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरन्तरं वैष्णव मानसानी. भक्तांच्या अंतःकरणात गोविंदाचं स्वरूप प्राप्त करून देणारी तू आहेस. प्रेमाचं एकमात्र धारण करण्याची क्षमता तुझ्यात आहे. भवरोगाचं हरण करणारी तू आहेस. ती तू अत्यंत धैर्यानं वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये जाऊन बस. जे वैष्णव असतील, वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव जन तो तिने कहिये जे पीर पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. पर दुखे उपकार करे जोई, पर दुखे उपकार करे जोई. मन अभिमान न आने रे. वैष्णव जन तो तेने कहिए पीर पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीर पराई जाने रे. पर दुखे उपकार करे जोई. मन अभिमान भणे नरसंयोत वाको दर्शन करता कुळ एकोतेर तार्या रे. ज्यांना दुसऱ्याची पीडा कळते, दुसऱ्याच्या दुःखात उपकार करावा हा ज्यांचा स्वभाव झालेला असतो आणि ते करीत असताना अंतःकरणाला अहंकाराचा स्पर्शही होत नाही. अनेकानेक लक्षणं सांगितली. नरसिंह मेहता म्हणतात, अशा प्रकारच्या त्या वैष्णवाचं दर्शन झालं तर 108 कुळांचा उद्धार होतो. अशा वैष्णवांच्या अंतःकरणात तू जाऊन बस. भक्तीनं स्वीकार केलं
सगळ्या वैष्णवांच्या अंतःकरणामध्ये भक्ती जाऊन बसली आणि या ठिकाणी भागवत भगवंतानं एक सिद्धांत, एक अपेल सिद्धांत प्रगट केला की या जगात सकल भुवन मध्ये निर्धनास्तेपि धन्या निवसति हृदयेषां श्रीहरेर्भक्तिरेका हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदयेषां भक्तिसूत्रोपनद्धः। या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये ते लोक धन्य आहेत, धनानं युक्त तो धन्य असतो आणि धन नसलेला निर्धन असतो। निर्धनास्तेपि धन्याः। वैष्णव जास्त श्रीमंत असतात का गरीब असलेले वैष्णव असतात? हो, श्रीमंत असलेले वैष्णव प्रसिद्ध कोणते आहेत सांगा बरं? संत, श्रीमंत असलेले एकमेव संत माहिती आहेत तुम्हाला? बोला ना मग. एकनाथ महाराज, तुकाराम महाराजही श्रीमंत होते, ज्ञानेश्वर महाराजही श्रीमंत होते, नामदेव महाराजही श्रीमंत होते. बरोबर बोलतोय ना मी? त्यांच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पडती भिके, कुत्री घर राखीती. आमच्या घरात कुत्रे जाऊन बसतात असं तुकाराम महाराज म्हणतात. का? तिथं काहीच मिळत नाही त्यांना. निर्धन आहेत, पण लक्षात ठेवा यांच्या इतके धन्य जगात दुसरे कोणी नाहीत. यांच्या इतके श्रीमंत कोणी नाहीत. का? धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना. एक संतोष नावाचं धन आहे, एक भगवत प्रेम नावाचं धन आहे आणि त्रैलोक्याचा सर्वोत्कृष्ट असलेला परमात्मा ज्यांच्या घरी दास म्हणून राबतोय. सांगा यापेक्षा मोठं धन कोणतं असतं? म्हणून निर्धनास्तेपि धन्याः. कोण? येषाम हृदि श्रीहरे एका भक्ती निवसती. ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा श्रीहरीची एकमेव भक्ती निवास करते. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. विषयी विरक्त दया नाही आप पर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. पहिल्यांदा म्हटलं सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा
हरीचे कीर्तन, सदा हरीचे कीर्तन, आसने शयने सदा हरीचे चिंतन, ही धन्यतेची मानक आहेत. ज्याला सुखदुःख समान वाटतं तो धन्य आहे आणि त्याच्याच अंतरंगात भक्ती आहे. सगळ्या जीवांविषयी करुणा वाटते, ज्ञानाचा प्रवाह आहे, भक्ती प्रेमाचा कल्लोळ आहे, विषयाच्या बाबतीतली विरक्ती आहे. आपपरभाव आपला आणि परक ज्याच्या मनातून निघून गेलं, सतत संतुष्ट आहे, व्यापकतेकडे लक्ष लागलेलं आहे, जे मिळवायचंय त्याचा पक्का निर्धार झालेला आहे, सतत हरी कीर्तन करतोय. झोपताना, बसताना, चालताना सतत देवाचं नाव ज्याचं सुरू आहे, ज्या चिंतनामध्ये ज्याला कायम आनंद आनंद आणि आनंद मिळतो. लक्षात ठेवा, विषयातला किती श्रीमंत असू देत, पण त्याच्या आनंदाची व्याप्ती काही क्षणाची आहे. काही क्षणभर तो आनंद मिळवतो. ज्या आनंदाला परिसीमेचा आनंद म्हणतात, परमोच्च आनंद म्हणतात, विषयी मनुष्य किती क्षण मिळवतो. पण तो आनंद जिथे अगदी अगदी फालतू फुडतूस आहे, तो भक्ती क्षेत्रातला आनंद अखंड मिळविण्याची क्षमता या महात्म्यात असते. असा धन्य आहे ज्यांच्या हृदयात भक्ती निवास करते. आणि ज्याच्या हृदयात भक्ती असते त्याच्या हृदयाला पाहून त्याच्या हृदयाकडे आकर्षित होत होत परमात्मा येतो. म्हणून भक्ती तू कुठेही जाऊ नको असं सनकादिकांनी सांगितलं. अथ वैष्णवचित्तेषु दृष्ट्वा भक्तिम अलौकिकीम, अलौकिक भक्ती पाहिली, परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आला. परमानंद चिन्मूर्ती मधुरो मुरलीधरः, मधुरो मुरलीधरः. परमानंदाची मूर्ती असलेला तो परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आला. सगळेजण आनंदित झाले. आणि मग सनकादिकांनी म्हटलं, के विशुद्ध्यंती, अहो या कथेनं कोण कोण शुद्ध होतं त्याची यादी आम्ही तुम्हाला सांगतो. मग पंचमहापातकी, विश्वासघातकी, जे कोणी असेल, कुणीही या आणि या कथेत बसा, त्याला पवित्र होण्याची व्यवस्था सनकादिकांनी, शुकदेवजी महाराजांनी इथे करून ठेवली. जे जगात पातक सांगता येत नाही. माणसं पुण्य जास्त सांगतात का पाप जास्त सांगतात? हो, मी अमुक पाप केलंय, मी तमुक पाप केलंय, लपून झाकून ठेवतात पाप. आणि पुण्य जेवढं केलंय त्याच्या 10 पटीनं सांगतात. लक्षात ठेवा, जे उघडं केलं जातं ते संपत असतं आणि जे झाकून ठेवलं जातं ते वाढत असतं. बँकेतला पैसा जर तुम्हाला विचारलं किती किती पैसे आहेत तुमच्या बँकेत, सांगाल का हो तुम्ही? नाही सांगत. का? संरक्षित ठेवायचे असतात. ते सुरक्षित ठेवले की ते वाढत जातात. याच भूमिकेतून पाप आणि पुण्याचा विचार करा. पुण्य मनुष्यानं झाकून ठेवावं. जसा शेतकरी बीजारोपण केल्यानंतर, बी लावल्यानंतर त्याच्यावर नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य, माऊलीने 13व्या अध्यायात वर्णन केलं. ज्याप्रमाणे शेतकरी बी झाकून ठेवतो, त्याच्यावर माती टाकतो, का? ते अंकुरित झालं पाहिजे, ते वाढलं पाहिजे, त्याच्यातून अनेक बीज निर्माण झाली पाहिजेत. त्याप्रमाणे
आपल्याला आपल्या पुण्याचा फुल बेनिफिट पाहिजे असेल, संपूर्ण फायदा पाहिजे असेल, तर त्याकरता म्हणून पुण्य झाकून ठेवलं पाहिजे. आणि पापाचा त्रास होऊ नये, पाप व्याजासकट मिळू नये असं जर वाटत असेल तर देवाच्या समोर आणि संतांच्या समोर आपण केलेलं पाप मोकळेपणानं सांगत जावं. गुज बोलावे संतांशी. आपल्याकडे गुज काय असतं? पाप असतं, दुसरं काही नसतं महाराज. गुप्त गोष्ट काय दुसरी. म्हणून मी आपल्याला याकरता बोलतो की अशा प्रकारच्या सगळ्या पापातून मनुष्याला कथेच्या प्रांगणात आल्यानंतर मुक्ती मिळते. आणि याकरता म्हणून गोकर्णाचं उपाख्यान सांगितलं. आत्मदेव नावाचे भूदेव आहेत. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारदः श्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः. त्याला धुंधुली नावाची बायको आहे. बायका सगळ्यांनाच असतात, पण याची बायको विशेष आहे. का? सगळ्या वेदांचं अध्ययन केलेलं असलं तरी सुद्धा घरात त्याचं चालू न देण्याची क्षमता असलेली बायको आहे. काय मिस्टर कसं? बाई तुम्ही म्हणाल तसं असं म्हणायला लावणारी बायको आहे. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही बरं. महात्म्यात स्पष्ट सांगितलंय, स्ववाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा. मोठ्या कुळातली होती, सुंदर होती, सतत स्वतःच्याच वाक्याची स्थापना करणारी होती. म्हणजे स्वतःच खरं करणारी. सरळ सरळ सांगायचं झालं तर बाकी सगळं घरात आहे, पण संतती नाही. आणि जे नसतं ना त्याचं महत्व जास्त वाटत असतं, त्याच्यातून सगळं सुख वजा होत असतं. हेच झालं आत्मदेवाचं. मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. कुठं कुठं किती किती चक्रा मारले त्यांनी देव जाणे, पण नाही. शेवटी जीवनाला कंटाळला, ठरवलं आता जीवन संपवायचं. अविवेकी बनले. लक्षात ठेवा, जीवनात बाकी कोणत्याही साधनांनी तुम्ही संपन्न व्हा, जोपर्यंत भगवत भक्ती आणि भगवत कथेचा आश्रय नाही तोपर्यंत जीवनात विवेक येत नाही. आत्मदेव मोठेच आहेत, परंतु संतांची संगती नसल्यामुळे विवेक नाही. आणि एका गोष्टीकडे मन पक्क वळवलेलं असल्यामुळे ते पूर्ण होत नाही, म्हणून विषण्ण झाले. एका सरोवराच्या तीरावर आले, जीव देण्याकरता आले. काठावर उभे राहिले, उडी मारणार. योग चांगला होता. एक साधू दिसले. अबा काय करतो? काही नाही, आत्महत्या करायला आलो. का? आत्महत्या चांगली असते? नाही. अहो या दुःखातून तर मुक्ती होते. कोण म्हटलं दुःखातून मुक्ती होते? 1000 पटीनं दुःख वाढवून ठेवलं जातं जर आत्महत्या केली तर. तो का म्हणे, आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. आपल्याला मिळालेलं जे शरीर आहे ते फक्त योग्य रीतीनं वापरावं याच्या करता, त्याचा नाश करणं हा अधिकार आपल्याला नाही महाराज. त्याचं दान करण्याचाही अधिकार आपल्याला नाही. मला सांगा, जी वस्तू दान करायची असते ती वस्तू आपली असावी का दुसऱ्याची असावी? बोला ना. आपल्या. उगी मला वाटलं शेजारी एक घर आहे आणि त्यांच्या दारासमोर गेलो, हातात पाणी घेतलं आणि यांचं घर मी अमुक अमुक व्यक्तीला दान करून देतो. लोक मला नीट ठेवतील का विचार करा. तू कोण बाबा दान करणारा? आईजीच्या जीवावर बाई जीवदार, असं कसं चालेल? वस्तू आपली असावी मग ती आपल्याला दान करता येते. कुणी नेत्रदान करतात, कुणी अवयव दान करतात. शास्त्राच्या नुसार जर पाहिलं
बाकी विज्ञानाच्या दृष्टीनं वैद्यकीय दृष्टीनं मी बोलावं हा माझा अधिकार नाही, पण शास्त्राच्या दृष्टीनं काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगण्याचं हे व्यासपीठ आहे, म्हणून मी बोलतो. अवयवाचं दान करणं शास्त्राला मान्य नाही, लक्षात ठेवा. याचं कारण शरीर आपल्या मालकीचं नाहीये. आपल्या मालकीचं जर शरीर असतं तर आपल्याला वाटेल तोपर्यंत आपल्याला या शरीरात राहायला यावं. येतं का हो? ठरवलं मी 100 वर्ष राहणार, यमराज म्हणतात कोण तूच ठरवणार आहे? नाही चालत. या शरीराचं मालक दुसरं कोणीतरी आहे, म्हणून याचं दान करायचं नाही. आणि दुसरी भूमिका एक आहे, समजा आपण डोळा दान केला मेल्यानंतर, ज्याला दान केला तो त्यानं पुण्यच करणारे हे काही ठरलेलं आहे का? नाही. पुढे चालून त्या डोळ्याच्या आश्रयानं तो जे पाप करील, आपण जिथे असू तिथे आपल्या नावावरती पडतं. लक्षात ठेवा, आपल्या नावावर पडतं. कोणत्याही अवयवाचा उपयोग जर दुरुपयोग केला गेला तर त्याचं पाप ज्याचा तो मूळ अवयव आहे त्याच्यापर्यंत पोहोचतं. हा नियम आहे. म्हणून ज्याचं ज्याचं जे ज्या ज्या प्रकारचं प्रारब्ध असेल त्या त्या प्रकारानं त्याला जगू दिलं पाहिजे. आणि मृत्यूनंतर शरीराला क्षती न आणतात ते पुढे गेलं पाहिजे. कारण त्या अवयवाच्या द्वारे अवयव काढण्याच्या करता जर क्षती आली तर त्याची गती, त्या जीवाची गती व्यवस्थित होत नाही. याचा विचार केला. मी हे का बोललो? फक्त एवढ्या करता बोललो की मनुष्यानं आत्महत्या करू नये. शरीर आपल्या मालकीचं नाही. आणि साधूच हे समजावून देऊ शकतात, बाबा हे करू नको. का? मला दुःख आहे, मला जाऊ द्या, मला नाही जगायचं. काय दुःख आहे तुला? मला मुलगा नाही. अरे कोणी सांगितलं मुलगा असल्यावर सुख असतं म्हणून? तोच मुलगा हळूहळू मोठा झाला, मनाविरुद्ध वागायला लागला तर सुख होतं का दुःख होतं? तोच मुलगा पिऊन गटारात पडायला लागला, सुख होतं का दुःख होतं? कोण सांगणार पुढे मुलगा कसा निघणार आहे? अरे तुला आत्ताच्या आत्ता आनंद देतो, सुख देतो, समाधान देतो. संन्यासे सर्वथा सुखम. संन्यासात आनंद आहे, तो तू घे, कायम आनंदी हो. आत्मदेवाने म्हटलं नाही महाराज, माझी आत्ताची ती अवस्था नाही. मला पुत्र सुखातच आनंद आहे. काही करा तुम्ही द्या. अरे काय सांगू तुला, एक जन्माचं काय घेऊन बसलास? 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. 7 जन्मापर्यंत तुला मुलगा होणार नाही. का? तद्भालाक्षरमालांस वाचयामास योगवान. संन्यासी योगवान होते म्हणून त्याच्या भाळावर जी अक्षरांची मालिका लिहिलेली होती ती सगळी त्यांनी वाचली. नाही बाबा 7 जन्म मुलगा. आता तर तो म्हटला आता तर जीव देतोच देतो. शेवटी करुणा आली, एक फळ दिलं. आत्मदेवानं घरी आणलं. कथा आपल्याला ठाऊक आहे. बायकोच्या हातात दिलं. बायकोने मैत्रिणींना बोलवलं. काय करू कसं करू, काय करू कसं करू विचारलं. सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं अगं हे असलं फळ खात जाऊ नको, काही उपयोग नसतो. कोण जोगी कुठून आला, ओळखना पाळखन खुशाल का मावशी, आणि त्याच्याकडून घ्यायचं फळ आणि आपण खायचं. काही करता काही झालं तर कोण जिम्मेदार आहे? नको खाऊ. मग काय करायचं? तिने म्हटलं मलाही तसंच वाटतंय, खायचं नको. का? योगायोगानं जर झालेच गरवार तर किती टेन्शन. 9 महिने एका जागेवर बसून राहा, एकाच घरात राहा, प्रवास करायचा नाही, अमुक खायचं नाही, तमुक प्यायचं नाही. काय असलं जीवन असतं कुठं? खाव प्याव मजा कराव. माझं वाक्य नाही बरं, त्या दुंदुलीची वाक्य आहेत ही सगळी. तिनं शेवटी म्हटलं
की या सगळ्या बंधनात राहायचं आणि शेवटी ती बाळणपणाची वेदना, तिचा त्रास सहन करायचा, मरणांत वेदना कोणी सांगितल्या? त्यापेक्षा वांझ असलेली विधवा असलेली बाई सुखी. वंध्यावा विधवा नारी सुखिनी चेतिमे मती, ती म्हणते. मग करायचं काय पण या फळाचं? तिनं म्हटलं आपण प्रयोग करून पाहू, म्हणून गाईला खाऊ घातलं. आणि या फळाचा उपयोग स्वतःवर झाला हे दाखवण्याकरता महिन्याला पोटावर चिंध्या वाढवू लागली. चिरगुटे बांधोनी वाढविती पोट, गरवार बोभाट जनामध्ये, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. मला वाटतं या धुंधुलीला उद्देशूनच लिहिलं असेल तुकाराम महाराजांनी. वेदांचा विद्वान असलेले आत्मदेव, परंतु आपल्या पत्नीच्या मनात काय हे लक्षात नाही आलं. बरं नाही आलं. शेवटी 9 महिने पूर्ण झाले. बहिणीशी करार केला होता. हिला होत नव्हतं, पण हिच्या बहिणीला दरवर्षी एक होत होतं. पूज्य काकाजी सांगत असतात, माझा अधिकार नाही, एखादं वर्ष टळलं तर 2 वर्षांनी जुळं होत होतं, आणि 2 वर्ष टळले तर 3 वर्षांनी तिळं होत होतं. अशी सगळी परिस्थिती. पण घरी खायला काही नाही. तिनं म्हटलं मला पैसा भरपूर दे, मी तुझ्या नवऱ्याच्या नकळत तुला माझं पोरगं आणून देईन. आणि योगायोगानं दिवसही बरोबरच भरत होते. गुप्त रूपानं ते बाळ आणलं. त्या बाळाचं नाव ह्या आईनं धुंदुकारी ठेवलं. त्याच काळात ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं त्या गाईलाही एक दिव्य बालक जन्माला आलं. बोलिये गोकर्ण महाराज की जय. महात्मा सूत वर्णन करतात शौनकादिक हो. दोघही मोठे होत होते. धुंदुकारी महान खलाहा, खळ झाला, पापी झाला, दुसऱ्याला त्रास देणारा झाला, दुसऱ्याची घरं जाळणारा झाला, दुसऱ्याच्या घरी चोरी करणारा झाला, दुसऱ्याच्या स्त्रियांकडे वाईट दृष्टी ठेवणारा झाला. गोकर्ण मात्र महान ज्ञानी झाला, त्यागी झाला, तीर्थयात्रा करणारा झाला, आई वडिलांना अदबीनं बोलणारा झाला. घरातलं वातावरण वाईट होतं. लक्षात ठेवा, पोरं वाईट मार्गाला गेले, आई वडिलांच्या ताब्यातून गेले की स्वर्गासारखं घर नरकासारखं व्हायला वेळ लागत नाही. धुंदुकारीमुळे हे सगळं व्हायला लागलं. शेवटी बापाला बाहेर काढलं. गोकर्ण आधीच तीर्थयात्रेला निघून गेले होते. ज्यावेळी बापाला बाहेर काढलं, पश्चात्तापानं दग्ध झालेले आत्मदेव एका झाडाखाली बसले होते. कुठे जाऊ किंग करो मी गच्छामि को मे चिंता व्यपोहती. आता माझी चिंता कोण नष्ट करील हा विचार करीत होते. तितक्यात आत्मदेवाच्या समोर गोकर्णाचं आगमन झालं. बाळा, अरे माझा आधार म्हणून भेटलास रे. संसारात पोराची इच्छा केली, पण त्या पोरानं लाथाडून बाहेर काढलं. कुठे राहू आता, काय करू? बाबा चिंता करू नका. एक पक्क लक्षात ठेवावं, या सगळ्यातून बाजूला होणं ही महत्वाची गोष्ट आहे. संसारात आलेल्या दुःखाला पारमार्थिक साधनेत जो उपयुक्त ठरवतो तोच खरा साधक आहे. माझं वाक्य कळलं की नाही माहित नाही मला. परमार्थ संसारात जेव्हा दुःख येतं ना, त्यावेळी दुःखातून होरपळून नाही जायचं. मग काय करायचं तर त्या दुःखाचा उपयोग वैराग्याकरता करायचा. संसार असाच दुःख आहे, दुःख मूळ आहे हा विचार करायचा. बाबा एक करा, अंतःकरणात वैराग्य धारण करा. दुसऱ्याच्या गुणदोषापासून मुक्त व्हा.
अन्यस्य दोष गुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथारसमहो नितराम पिबत्वम. आपल्या वाणीनं कोणत्याही प्रकारानं दुसऱ्याच्या गुणदोषांचा विचार करू नका. वैराग्य धारण करा आणि भगवंताची भक्ती अंतरंगामध्ये निर्माण होईल याकरता कथेचं सेवन करा. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषां जहि काम तृष्णाम. धर्माचं आचरण करा. लोक काय म्हणतात याच्याकडे पाहू नका. कारण ज्याप्रमाणे आलेली उलटी अडवता येत नाही त्याप्रमाणे लोकांच्या तोंडाला हात लावता येत नसतो. रामासारखं आणि सीतेसारखं पवित्र वागणं असणाऱ्यांना सुद्धा लोक सोडत नाहीत. लक्षात ठेवा, लोक नाही सोडत. लोक बोलतच राहणार. लोक जैसा ओक धरिता धरवेना. म्हणून त्यज लोक धर्मान साधू पुरुषां सेवस्व. कामतृष्णेचा त्याग करा वगैरे वगैरे अनेक गोष्टी. आत्मदेवांनी त्याचा स्वीकार केला. गंगेच्या तीरावर आले. दशमस्कंधाचा रोज पाठ करण्याचा नियम केला. भगवंताची भक्ती अंतःकरणात समृद्ध व्हावी, भगवंताचं सगुण साकार दर्शन व्हावं आणि त्याच्या निर्गुण दर्शनाची योग्यता यावी याच्याकरता रोज दशमस्कंधाचा पाठ सांगितला. वृंदावनामध्ये अनेक महात्मे या प्रकाराने दशमस्कंधाचा पाठ करतात. महात्मा सुतांनी वर्णन केलं. या प्रकारानं आत्मदेवांचा उद्धार झाला. एक दिवस धुंदुलीला घराच्या बाहेर काढलं. रात्रीची वेळ होती. कळलं नाही. आडात पडली. मृत्युमुखी झाली. आता हा धुंदुकारी 5 वेश्यांना घरात आणून त्यानं ठेवलं. सगळीकडून धन लुटून आणीत होता. एक दिवस राजाच्या घरून धन लुटलं. परिणाम असा झाला, सगळ्या वेश्यांनी ठरवलं की आता राजा जर आला तर याच्या सहित आपल्यालाही पकडेल, म्हणून आता हे धनही सोडायचं नाही, यालाही सोडायचं नाही. करकचून बांधलं धुंदुकारीला आणि जळते निखारे त्याच्या प्रत्येक अवयवावर ठेवले. तगमग 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 होत होती. सगळं धन घेतलं आणि बांधलेल्या त्याला त्या निखाऱ्यात तसंच ठेवून सगळ्या त्या वेश्या निघून गेल्या. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. तो भूत झाला, तो पिशाच झाला. एक दिवस गोकर्ण तिथे आलेले असताना गोकर्णांच्या समोर वेगवेगळ्या रूपानं तो येऊ लागला. त्यावेळी गोकर्णांनी त्याच्या उद्धाराचा उपाय म्हणून सूर्यनारायणांना विचारला. सूर्यनारायणांनी सांगितलं 7 दिवसाची भागवत कथा करा. आणि यानुसार गोकर्णांनी सगळ्या ग्रामवासियांना एकत्रित करून भागवताची कथा केली. 7 गाठींचा वेळू समोर मांडला. यामध्ये धुंदुकारी त्या वायू रूपानं राहू लागला. 7 दिवसात 7 गाठी फुटल्या आणि एक दिव्य स्वरूप त्या धुंदुकारीचं बनलं. दादा, तुझ्यामुळे मला हे स्वरूप मिळालं, अन्यथा मी अत्यंत नीच योनीत होतो. भागवतानं मला हे दिलं. दिव्य देह झाला होता. वैकुंठात नेण्याकरिता सुनंद आणि नंद आले होते. नंद आणि सुनंदांना गोकर्णांनी विचारलं, माझ्या कथेत इतके सगळे श्रोते होते आणि फक्त धुंदुकारी करताच तुम्ही विमान पाठवलं. नंद आणि सुनंदांनी म्हटलं, काय सांगावं तुम्हाला या श्रोत्यांचं. हे श्रोते वेळ व्हायला लागली की वक्त्याच्या नावानं बोटं मोडीत होते. कधी संपविल आता, कधी संपविल आता, कधी संपविल आता. काय सांगावं. हे ऐकत होते, पण ऐकता ऐकता घरी कुलूप लावलंय का नाही याचा विचार करीत होते. ऐकता ऐकता जेवायला आता उशीर होईल, काय करावं या महाराजांना असं म्हणत होते. ऐकता ऐकता उद्याचं सगळं नियोजन करीत होते.
आता जर ऐकता ऐकता हे केलं तर घरी गेल्यावर यांच्या कथा कशी लक्षात राहायची? म्हणून श्रवणंतु कृतम सर्वैहि न तथा मननं कृतम. कथा ऐकणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं ती कथा परत कुणाला तरी सांगणं महत्वाचं आहे. म्हणून श्रोत्यांना माझी विनंती असेल की आपण घरी गेल्यानंतर, यालाच मनन म्हणतात, गाय काय करते, पहिल्यांदा खूप खाऊन घेते आणि मग काय करीत असते हो, रवंथ करते. तसं ऐकून घ्यायचं सगळं आणि नंतर एकांतात बसल्यावर आज काय काय सांगितलं होतं याचा विचार, त्या विचाररूपी चाऱ्याचं रवंथ करीत गेलं की आपली ताकद वाढत चालते. आध्यात्मिक ताकद, पारमार्थिक ताकद त्याने वाढते. त्यांनी म्हटलं ठीक आहे, श्रोत्यांकरता नाही आलं पण माझ्याकरता तरी यायला पाहिजे होतं की नाही. ज्या माझ्या सांगण्यानं धुंदुकारीला विमान आलं त्या मलाच विमान येत नाही, लोक काय म्हणतील. नंद सुनंदांनी सांगितलं, महाराज तुम्हाला नेण्याकरता आमची योग्यता नाही, साक्षात प्रभू तुम्हाला नेण्याकरता येणार आहेत, चिंता करू नका. पुन्हा गोकर्णांनी कथा केली आणि त्याद्वारा संपूर्ण नगरीच वैकुंठाला ते घेऊन गेले. हे कथेचं महात्म्य आहे. सनकादिकांनी हे महात्म्य सांगितलं आणि ही कथा सांगत असताना, निरपेक्षतेने सांगत असताना त्या ठिकाणी बोलिये शुकदेवजी महाराज की. शुकाचार्य महाराज आले, प्रल्हाद आले, बली आले, उद्धव आले, फाल्गुन म्हणजे अर्जुन आले. सगळेजण आपापली वाद्य घेऊन आले. प्रल्हाद स्थालधारी, तरलगती तया चोद्धव कांस्यधारी, वीणाधारी सुरर्षि, स्वरकुशलतया राग करता अर्जुनो भूत. इंद्रो वादी मृदंगम, जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा. यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. टाळ घेऊन प्रल्हाद होते. उद्धवांनी कांस्य म्हणजे झांज पकडली होती. वीणा देवर्षींनी स्वरात लावली होती. मधून मधून चाल म्हणण्याचं काम अर्जुन महाराज करीत होते. इंद्रांनी मृदंग वाजविण्याची सेवा पत्करली होती आणि मधून मधून पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, केशव गोविंद भगवान की. हा जय जयकार कोण करीत होत? सनत कुमार हा जय जयकार करीत होते. म्हाताऱ्या माणसांना जय जयकार जास्त येत नसतो, तरुण आणि लहान मुलं जय जयकार मोठा करतात बरं. म्हणून सनत कुमारांकडे जय जयकाराचं काम दिलं होतं. आणि सगळ्यांच्या मध्ये अत्यंत भावनेचं वक्तृत्व असलेले शुकदेवजी महाराज एक 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 भाव आपल्या भावावेशामध्ये प्रकट करीत होते. परमात्मा श्रीहरी तिथे आले बरं. आणि भगवंतानं शुकदेवांना म्हटलं, शुका तुझ्या जीवनात तू खूप मोठं काम केलंस, प्रत्येकाला भक्तीला लावलंस, तुला काय पाहिजे सांग. शुकदेवांनी म्हटलं, देवा बाकी काही मागायचं नाही. देवाच्या चाडेनं देवाकरिताच जे भगवत कथा करीत असतील त्यांच्यामध्ये तुम्ही आनंद रूपानं व्यक्त व्हावं, प्रगट व्हावं, अशा प्रकारची मागणी शुकदेवांनी केली. भगवंतानं ती मान्य केली. आणि आजही ज्या ठिकाणी या प्रकारानं कथा चालते त्या ठिकाणी माझे प्रभू स्वतः आविर्भूत झालेले असतात, उभे असतात आणि प्रत्येकावर कृपेचा वर्षाव करतात. आजही ते या ठिकाणी निश्चित उपस्थित आहेत, यात कोणत्याही प्रकारची शंका मानण्याचं कारण नाही. आपल्या अंतरंगामध्ये ज्या आनंदाची उपलब्धी आहे ते माझ्या प्रभूचं स्वरूप आहे.
या ठिकाणी महात्म्याची कथा पूर्ण झाली. भागवत कथेला प्रारंभ करीत असताना फक्त श्लोकांचं उच्चारण आपण करूया आणि मग आजच्या या कथेला विराम देऊया. अथ त्रिविध तापोपशमनी अखिल सौख्य प्रदायिनी श्रीमद्भागवतांतर्गत श्रीकृष्ण कथा प्रस्तूयते. सर्वे श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु. देवा आयान्तु यातु धाना अपयान्तु. विष्णु कथागृहं रक्षस्व. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सदां. वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः. सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं. पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भूमि भावुकाः. नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषेशौनकादयः. सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. त एकदा तु मुनयः प्रातर्हुतहुताग्नयः. सत्कृतं सूतम् आसीनं पप्रच्छुरिदमादरात्. आजपासून या भागवत कथेला प्रारंभ झालेला आहे. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की कृपा करून जी ठरलेली वेळ असेल त्या वेळेत आपण उपस्थित व्हावं. जे आपले नातेवाईक मित्र परिवार सर्वांना या कथेच्या गोडीबद्दल सांगावं आणि जास्तीत जास्त सर्वांना या कथेचा लाभ द्यावा अशा प्रकारची प्रार्थना सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी करतो. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. टाळी जीव लावून वाजत नाहीये बरं. मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. बोला मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. केशव गोविंद गोपाला. मुरली मनोहर नंदलाला. केशव गोविंद गोपाला. मुरली मनोहर नंदलाला. जय हो.
कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव जी महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरिहर केशव गोविंद भगवान की जय हो। सब संतन की जय। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता। आरती करू भगवंता। जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवता। वेद करूते मधुर फळ साधुर सेजे सोज्वळ। आत्माराम मुनी सकळ सेवनी झाले जन सुफळ।
त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रसृते स्वभावं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। चम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवाल तुलसी मञ्जिरीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पुण्डलीकवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री हरिहर केशव गोविंद भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब